नमस्कार मित्रांनो, मी सुदेश नावत तुला सर्वांचं स्वागत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत अंबरनाथमध्ये, अंबरनाथ शिव मंदिरमध्ये, ज्याला अंबरेश्वर शिव मंदिर म्हणून ओळखलं जातं। तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मंदिरचा परिसर। पण त्याआधी आपण फर्स्ट टाइम एक मोटो ब्लॉगिंग केली आहे, तर मोटो ब्लॉगिंगचा पार्ट सुद्धा बघा की कसं वाटतं तुम्हाला मोटो ब्लॉगिंग, आणि त्यानंतर आपला जी मंदिरची व्हिडिओ ती कंटिन्यू करू। तर चला मग आपल्या व्हिडिओ कंटिन्यू करू। आताच आपण ऐरोली टोल नाका क्रॉस केलेला आहे आणि नंतर आपली ऐरोली खाडी क्रॉस केली। त्यानंतर आपण चाललो तर महापे रोडला, तिथे आपण जाणार आहोत कल्याणशील फाट्याजवळ। आणि अंदाजे आता आमचं जोगेश्वरवरून ऐरोली 15 ते 16 किलोमीटर आहे, तर तेवढं अंतर आम्ही आता गाठलेलं आहे। उरलेला अंदाजे 30 किलोमीटर असेल अजून। चाललो आहे, बघू शकता आता उजेड होत चाललेला आहे। हा बघा, हा बघा, हा बघा, हा बघा, हा बघा, हा बघा। असे बघितलं आपल्याला आपले असे काका धावत असतात। ठीक आहे, होत राहतं। एक काळ होता, अंदाजे 10 वर्षा आधी इथे एवढं काही नव्हतं, म्हणजे रेसिडेंट एरिया नव्हता हा एवढा। आज तुम्ही बघू शकता इथे शॉपिंग सेंटर झालेले आहेत, तुमचे जसं स्नॅक्स सेंटर आहेत ते सुद्धा झालेलं आहे इथे, आणि त्यामुळे इथे रेट सुद्धा वाढलेला आहे। तर बघूया हळूहळू मुंबईचा रेटही वाढत चाललेला आहे। ऍक्च्युली मस्त वाटतं जेव्हा आपण सकाळी निघतो, पहाटे निघतो आपण, पण जरा उशीर झाला आज मलाही, पुन्हा नेहमीप्रमाणे मला उशीर झालेला आहे। आणि आता अंदाजे वाजले 5:45। उजेड पाहू शकता तुम्ही, पण थोडा काळोखात निघाला अजून मजा आली असती, बट ठीक आहे, करू आपण अजून हळूहळू थोडा प्रयत्न करू लवकर उठून लवकर निघण्याचा। आणि हा बघा, मी आता हा रूट मला ऍक्च्युली खूप आवडतो, म्हणजे चांगला वाटतं। इथे सिटी प्लस गाव असं तुम्ही बोलू शकता इथे। फक्त एवढं की जर दुपार झाली की हा रोड तुम्हाला पॅक भेटायला चालू होतो, ट्रॅफिक चालू होतो माणसांचा। आता बघू शकता बघा, इथे बस स्टॉपला गर्दी आहे। तर मित्रांनो, नोट करा, जेव्हा तुम्ही ऐरोली साईडने येणार तर बघा इथे तुम्हाला असे 2 रस्ते दिसतात आहे। तर तुम्हाला हा लेफ्ट साईडचा घ्यायचा आहे, तर आपण बघूया। लेफ्टला थोडा हात दाखवत आपण लेफ्ट घेतलाय, आणि खालचा जो रूट आहे हा जो सरळ रूट जातो तुमचा पनवेल साईडला, तुम्ही तू सरळ जाणार। आणि हा बघा, हा आपण असा हा लेफ्ट टर्न घेतलेला आहे ते, आणि हा आता आपण जाणार इथून ह्या रूटने कल्याण साईडला। तर लक्षात ठेवा, भरपूर लोक चुकतात, आधी नेहमी चुकायचो, पण आता सवय झाल्यामुळे काय वाटत नाही की आपल्याला रूट माहीत पडून जातात। पण तरी गुगल मॅपची सहायता नक्की घ्या। बदलापूर पाईपलाईन रोड बघा, तर इथे लक्ष ठेवा तुम्ही, इथे जर ॲज अ मार्किंग तुम्हाला राईट टर्न कधी घ्यायचा आहे त्यासाठी इथे आहे की कुल्हड चहा ठेचा वडापाव, हा शिरफाड्याजवळचा रोड आहे। तर तुम्ही इथून राईट म्हणून सरळ तुम्ही जाऊ शकता, तर तुमच्या मार्किंग लक्षात ठेवा। ह्या रोडला मी आधी भरपूर वेळा आलेलो आहे, आणि जर लास्ट टाइम मी जो आलेलो त्याप्रमाणे आता कम्पेअर केलं तर आय थिंक हा रोड रिकन्स्ट्रक्ट करण्यात आलेला आहे, कारण लास्ट टाइम खूप खड्डे होते, ओ बेकार। आणि आता बघा, आणि हे मस्त फील करतं,
ऍक्च्युली आम्हाला जर विचारलं तर असं वाटतं की आपण आरे मध्येच गाडी चालवतोय. त्यामुळे छान वाटतं की रस्ता आहे, बाजूला झाड आहेत आणि त्यामधून जे असे उतरण चढण जे असे रोड येतात खूप छान वाटतं आणि रिलॅक्स फील होतं. म्हणजे तुम्हाला जराही काय वाटत नाही की तुम्ही बाईक राईडला नाही, असं वाटतं की मस्त 4 व्हीलर बसलात आहेत, ऍक्सिलेटरवर पाय आणि गाडी नुसती पळतेच आहे. आणि बघा हे आमचे दुसरे आहेत जे स्कूटी घेऊन आले आहे, राजकुमार आणि आता भाऊ. हा 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 हा, एक नंबर काय व्ह्यू आहे. मला खरं मला असे रूट खूप आवडतं गाडी चालवायला. मस्त रिलॅक्स फील होतं आणि जो स्ट्रेस असतो कामावरचा आपला 5 मिनिटाचा स्ट्रेस हा सांगून 2 मिनिटाचा हा जो रूट आहे, हा 2 मिनिटाच्या इकडच्या एवढ्याशा राईट मध्येच पूर्ण सगळं खाली होतं बघा. हो दिसलात ना मला शिरवे करतो आहे ना नशीब. अरे ऍक्च्युली काय आलं होतं माझं चुकलं मी तर सूर्य बघत होतो. इथे आपण बाईक पार्क केलेली आहे, ड्रॅगन आहे आणि अगदी त्या समोरच इथे आपण हार्फून घेतलेलं आहे. बघा हे आमचा टाट आहे, हे आमचे फंटर आणि आपण चाललो तर दर्शनासाठी. तर ह्या रूटने आपण जाणार. हा एक लहान पूल आहे, पूलवरून जायचं आणि अगदी जवळ आहे, जास्त वेळ लागणार म्हणजे 1.25 तासाच्या आत आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. इथे आलो. ऍक्च्युली मंदिर सगळ्या 6ला उघडलेलं, धुतलं गेला इथे. हा एंट्रन्स मेन गेटमधून आलात तुम्ही इथे बघू शकता. ह्या साईडलाही तुम्ही शूज ठेवू शकता तुमचे. आणि हे आपलं प्राचीन मंदिर अमरेश्वर मंदिर जवळ आलं. आतमध्ये जाऊया दर्शन घेण्यासाठी. तर मित्रांनो ह्या परिसरामध्ये आपण बघणार आहोत की मंदिर कसं आहे. तर ह्या मंदिरच्या 3 प्रवेशद्वार आहे. जो मेन प्रवेशद्वार आहे तिथून 2 नंदी दिसतात, एंट्रन्सवर 2 नंदी आहेत. ओके, आणि दुसरे जे प्रवेशद्वार आहे सेकंड अँड थर्ड, तर तिथे काही नाही आहे. तिथून तुम्ही पण एक आहे, तुम्ही तिन्ही प्रवेशद्वारनी एंट्री करून आतमध्ये डायरेक्ट गाभाऱ्यात जाऊ शकतात. तर गाभाऱ्यात जाण्यासाठी ऑलमोस्ट काहीतरी 20 पायऱ्या आहेत. ते खाली उतरून तुम्हाला शंकराची आपल्या हर हर महादेव आपल्या महादेवाची पिंडी आहे, तर ते तुम्ही पाहू शकतात, ते दर्शन घेऊ शकतात. आणि त्यांना बाहेर जर तुम्ही आलात तर परिसरमध्ये एक गणपतीचं मंदिर सुद्धा आहे, एक देवीचं मंदिर सुद्धा आहे. आणि त्यानंतर इथे परिसरामध्ये अजून स्पेस आहे जे तुम्ही शांतपणे बसून निवांत थोडं मेडिटेशन करू शकतात. आणि आणि जर मंदिराचा जो टायमिंग आहे तो आहे की मॉर्निंग 6 म्हणजे सकाळी 6 वाजता मंदिर उघडतं ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. आणि त्यानंतर आता 8 वाजताची ते सकाळची आरती आहे 8 वाजता, तर ती तुम्ही घेऊ शकतात. तर तसा प्लॅन करून तुम्ही ते नक्की व्हिजिट करा. तर या मंदिराचा जर इतिहास पाहिला गेला तर हे 11वी शतकात म्हणजे 11th सेंचुरीमध्ये हे मंदिर बांधलं गेलेलं होतं. तर असं म्हणण्यात जातं की हे पांडव थ्रू बांधलं गेलं आहे. म्हणजे एकाच रात्री पांडवांनी हे मंदिर बांधलं गेलं आणि त्यानंतर जे कौरव त्यांना शोधत होते तर त्या ह्याच्यामध्ये की थोडंसं कन्स्ट्रक्शनचं राहिलं, तर थोडं इनकम्प्लीट कन्स्ट्रक्शनमध्ये यांनी हे मंदिर बांधलं. पण जे पण आहे हे आपलं प्राचीन हिंदू मंदिर आहे या भारतामधलं. ते तुम्ही येऊन ऍक्च्युली तुम्ही वर्षाच्या मोक्षप्राप्तीसाठी भरपूर लोक केदारनाथला जातात. तसं माझं म्हणणं आहे की तुम्ही अंबरनाथला सुद्धा या अमरेश्वर शिव मंदिरला नक्की भेट द्या, दर्शन घ्या हर हर महादेवचं. आणि तुमचं मला असं वाटतं की तुमचं नक्की तुमचं जे पण पाप आहे
नष्ट किंवा कमी होण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला मोक्षप्राप्ती होऊ शकते. तर नक्की या मंदिरला व्हिजिट करा आणि बघा आपलं हे प्राचीन महाराष्ट्रामधलं प्राचीन शिव मंदिर. चला मित्रांनो, मग आता आपण प्रवास करतो परत आपल्या घरी जाण्यासाठी. तर जाता आपण नाश्ता करणार आहोत आणि ही जी आपली व्हिडिओ होती ही खूप शॉर्ट व्हिडिओ होती, ज्यात आपण छोटासा आपला मोठं ब्लॉगिंग दाखवलेला आहे. आपलं हे जे अमरेश्वर मंदिर आहे हेही दाखवलेलं आहे. तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला हे कसा वाटला हा व्लॉग, ही व्हिडिओ कशी वाटली. आणि जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशा आपल्या नवीन ब्लॉगसोबत. तुम्हाला स्वतः काळजी घ्या, शांत निवांत आयुष्य जगा. बाय बाय.